आम्ही बिलोली तालुक्यातील सगरुळी येथील रेतीसाठा लिलावाच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहेत की गेल्या 24 तारखेला या रेतीसाठ्यासंदर्भात एक लिलाव झाला। त्या लिलावामध्ये माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम क्रांती डोमे यांनी त्या ठिकाणी लिलावधारकांना शासनाच्या सर्व नियम व अटी सांगून आपल्या लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला। यावेळी त्यांनी सर्वांना आवाहन केले की आज जे लिलावधारक ज्यांना सुटेल त्यांनी तात्काळ 6-6:30 वाजेपर्यंत चलन दराने रक्कम भरावी आणि उर्वरित रक्कम 1-2 दिवसात भरून हा ठेका चालू करावा असं आदेशित करून यात कोणी दिरंगाई केले तर आम्ही वरील आदेश जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। यावेळी भाग घेण्यासाठी त्यांनी 10,000 रुपये पर व्यक्तीस दिला होता। तर यावेळेस आता त्यावेळेस त्या ठेकेदारांनी प्रसार झाला आणि उर्वरित रक्कम कुठलीच न भरता शासनाच्या व संबंधित लिलावधारकांना फसवणूक करून तो प्रसार झाला आणि त्याचा आज फेरलिलाव करण्यात आला। या फेरलिलावामध्ये जवळपास भाग घेणाऱ्या लिलावधारकांना 3 लाख रुपये अशी आट टाकण्यात आली। ही आट काही अनामत रक्कमची ही आट काही लोकांना भाग घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना ही अनामत रक्कम कशी भरणार। आम्ही या संदर्भात माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदनही दिलो की बाबा ह्याच्यामध्ये जो ठेकेदार पळून गेलेला आहे त्यांच्यावर नोटीस काढा, त्यांच्याकडून 25% रक्कम वसूल करा आणि बाकी लिलाव तुम्ही फेरलिलाव नंतर ठेवा। ह्यावर कुठलीच प्रक्रिया न करता आज जो लिलाव झालेला आहे या लिलावामध्ये जे भाग घेतलेले आहेत जवळपास कोणी देगलूर कोणी लातूर या भागातून आलेले लिलावधारक होते। त्यांनी ऐनवेळी सर्वांनी स्वतः मिलीभगत करून ह्या लिलावामध्ये फक्त 3च वेळेस बोली करून फक्त 1300 रुपये प्रति हजार बरास लास्ट बोली करून हे शासनाच्या डोळ्यात आणि तिथं उपस्थित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ह्या ठेकेदारांनी हे शासनाचे जवळपास 3.5 कोटी रुपये आज पाण्यात घातले। हे आजचा हा ठेका तात्काळ रद्द करावा अशी मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे यांच्याकडे केलेली आहे। जर यावर कुठला जर निर्णय जर होत नसेल तर आम्ही उद्या 30 तारखेला रस्ता रोको किंवा